लांबी कमी होती आणि डीप मिड विकेट रिझन मध्ये तुषारने पकडलाय झेल. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज अजित देखील बाद होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्यानंतर डॉट बॉल आला आणि तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट आले. सूरजने खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला मात्र चांगली सुरुवात देखील करून दिली. क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त. गोलंदाजाची धमक आणि चमक पाहायला मिळते. काय गोलंदाजी त्याने केली आतापर्यंत. लाजवाब अप्रतिम क्वालिटी गोलंदाजी. प्रत्येक जण त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप देतोय कारण गोलंदाजीचा तिकट मारा वारंवार सातत्यपूर्वक सूरजने ठेवलाय. गौरी टीमच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना सळो की पळो करून सोडलेला आहे. अगदी पहा त्यांच्या पायातनी बेड्या ठोकले. 4 बॉल हाताळले. 4 बॉलच्या पाठीमागे एकही धाव खर्च केली नाहीये. तब्बल 3 विकेट्स त्या खेळाडूने मिळवलेत. गोलंदाजी कशी करावी, पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं त्याचं जिवंत उदाहरण देत असताना सूरज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. 4 बॉल टाकलेत आणि 3 विकेट्स मिळवलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावांची कोंडी फोडावी लागेल. हलक्याताने या बॉलला फक्त येऊ दिलं. प्लेसमेंट केले. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं आणि पहिली धाव धावफलकावरती लागली जाते. संघर्ष वेळापूर या टीमच्या. पहिली धाव बॅट्समन तुषारने धावफलकावरती लावलेली आहे. आतापर्यंत धावांची कोंडी झाली होती परंतु आता धावांची कोंडी देखील फोडले. खोलात टाकलेला बॉल परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. सिंगल धाव प्राप्त झाले आणि आता सिंगलच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल परंतु धावा येत नाहीयेत. फटका प्लेसमेंट केले. फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4. संघर्ष वेळापूर टीमला. फलंदाज बाद होत आहेत. अजित देखील. आतापर्यंत 4 खेळाडूंना माघारी पाठवण्यामध्ये सूरजने मात्र गौरी टीमला यश प्राप्त करून दिले आणि 4 खेळाडूंना माघारी पाठवत असताना 0 देखील फोडू दिलेले नाहीये. काय गोलंदाजी केले. गोलंदाजी आवडली असेल ना तर सूरजसाठी एकदा जोरदार टाळ्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करून 4 विकेट्स मिळवणारा सूरज देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. गौरी टीमचं सुरुवात मात्र खूप चांगली केली परंतु संघर्ष वेळापूर हा संघ आता पूर्णपणे बॅकफुटला ढकलला आहे. आता नवीन येणाऱ्या बॅट्समनला कुठेतरी संघाला सावरावं लागेल, आवरावं लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल कारण संकटाच्या पेचातून संघर्ष वेळापूर टीमला बाहेर कोण काढेल हा देखील आता प्रश्न निर्माण झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रणव. तुषार आणि प्रणव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 गडी कोसळलेत. 5व्या क्रमांकाचा आणि 6व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आता तुम्ही कितव्या नंबरवरती आलाय याला महत्त्व नाही. तुम्ही कशा प्रकारची खेळी करताय आणि टीमला सावरताय हे देखील पाहणं गरजेचं आहे. हलक्या हाताने या बॉलला प्लेसमेंट केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये श्रीनाथ आलेत आणि श्रीनाथने पहिला बॉल रिलीज करत असताना 1 धाव खर्च केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा होत्या. हाय बॉल टप्पा पडल्यानंतर अंगावरती आलेला आहे आणि फक्त याही बॉलला दिशा दिले. एक सिंगल धाव प्राप्त झाले. एकत्रित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सूरजने मात्र
संघर्ष वेळापूर या टीमच्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या, पूर्णपणे दडपणाखाली आणून ठेवलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून श्रीनाथ देखील चांगली गोलंदाजी करतोय. आणखीन एक पॉइंट रिझन मध्ये कॅच पकडले. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातं. आतापर्यंत काय फिल्डिंग केले घावरी टीमने, जबरदस्त फिल्डिंग देखील तितकीच चांगली केली जाते आणि गोलंदाजी देखील तितकीच बहरदार केली जाते. गोलंदाजीच्या जोरावरती मात्र आतापर्यंत संघर्ष वेळापूर टीम मात्र पूर्णपणे अडचणीच्या पेचामध्ये सापडले. 5 गडी कोसळलेत. अर्धा संघ मात्र गारद झालाय. अवघ्या 4 धावसंख्येवरती श्रीनाथने देखील चांगली गोलंदाजी केली. 3 बॉल टाकले, 2 धावा खर्च केलेत, 1 विकेट्स मिळवले. परंतु सूरजने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जे दडपण टाकलं होतं संघर्ष वेळापूर वरती, तेच दडपण मात्र आता श्रीनाथने देखील पूर्णपणे टाकलेलं आहे वेळापूर या टीम वरती. हाई चेंडू हवेमध्ये खेळलाय. ओ माय गॉड, अगदी कॅच घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रयत्न केला असता कॅचचा तर निश्चितपणे इथे देखील कॅच झाली असती, परंतु मिस फिल्डिंग झाले. त्याचा दुजोरा देखील मिळत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट गॉन होते. मैदानाच्या आतमध्ये अतिघाई संकटात नाही क्रिकेटमधील आत्महत्या पाहायला मिळते आणि कुठेतरी या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण अगोदरच 5 खेळाडू बाद झाले. धावचीच्या स्वरूपामध्ये हा 6वा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. म्हणजे कुठेतरी तुम्ही चुका करताय, त्या चुका तुम्हाला सुधाराव्याच लागतील. एखादा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे, पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे आणि कुठेतरी संघ अडचणीच्या पेचामध्ये सापडलाय, त्या संघाला बाहेर घेऊन जाण्याचं काम बॅट्समनना करावंच लागेल. आठ धावा धावपलकावरती लागलेत. हा बॉल सुरेख हाताला अकूट टप्प्याचा बॉल होता, फ्लाय दिलाय आणि त्यानंतर विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावलाय हा बॉल. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल. 1 to go. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत अजय. सिंगल धाव प्राप्त झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 9 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतरची मॅच असेल खरोशी विपक्ष आवळण. या 2 टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आयोजक कमिटी तुम्हाला ब्लेझर देणार आहे, ते ब्लेझर परिधान करून तुम्हाला टॉस देखील करायचा आहे, याची नोंद घ्या. खरोशी विपक्ष आवळण असा सामना असणार आहे. त्या मॅचचा आपण टॉस 1 इनिंग झाल्यानंतर करणार आहोत, त्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 9 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 4.50च्या सरासरीने धावा बनवलेत. संघर्ष वेळापूर या टीमने टॉस जिंकून गावरी टीमने प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत बॉलिंग करत असताना खूप चांगली गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांनी, सूरजने आणि श्रीनाथने. सूरजने पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स मिळवल्या होत्या, 4, आणि त्यानंतर श्रीनाथने 6 धावा खर्च करून 1 विकेट्स देखील मिळवले. आता नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती यश पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू आहेत. समोरच्या बाजूला फलंदाज. ओव्हर क्रमांक 3 मधील पहिलाच बॉल. बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मिळते, परंतु खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. लाईन चांगली होती, टप्पा चांगला पाहायला मिळालाय आणि पहिला बॉल देखील सुरेख हाताळलाय. बॉल क्रमांक 2 खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावचीची संधी, परंतु थ्रो करत असताना थोडासा खराब थ्रो झालाय आणि त्यानंतर 1 धाव देखील कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. आता इथून पुढे हात खोलावे लागतील, चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके येणं गरजेचं असेल. बॅकफुटला गेले, चाबूक शॉट केलाय, गॅप मध्ये पाठवलाय क्षेत्ररक्षक. तुषार वेगाने जातील बॉलवरती, झडप टाकते आणि त्यानंतर पहा नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी करत असताना चांगला थ्रो केलाय आणि त्यानंतर आणखीन एक फलंदाज जाळ्यामध्ये अडकलाय. धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद. सहा विकेट्स गमावलेले आहेत आतापर्यंत संघर्ष वेळापूर या टीमने.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेद आलेले आहेत. स्ट्राईक एंड वरती स्वप्नील. हाई बॉल पहा, अगदी खूप चांगला रिलीज केला आहे. व्हेरिएशन चांगला आहे, वेग कमी आहे परंतु दिशा अचूक आहे आणि दिशेवरती नियंत्रण ठेवून मात्र खूप चांगली गोलंदाजी देखील केली जाते. आतापर्यंत यशने देखील चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल, हाई बॉल स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन होऊ झालेलं नाहीये आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पूर्णपणे दडपण पाहायला मिळते. संघर्ष वेळापूर या टीमवरती. हाई बॉल्स डॉट आलेला आहे आणि षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालंय. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत. 12 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पुनर्शकदा आम्ही विनंती करतोय की खरोशी टीमचे कॅप्टन आणि आवळण टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि ब्लेझर परिधान करूनच आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. दोन्ही टीम्स मधील पहिला कॅप्टन येईल आणि दुसरा कॅप्टन जर लगोलग नाही आला तर निश्चितपणे जो कॅप्टन हजर आहे, जो निर्णय घेईल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल याची नोंद घ्या. ओव्हर क्रमांक 4 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 4 मध्ये राजेश आलेत. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन हाणामारीचं षटक आहे आणि आता संघर्ष वेळापूरकडे फक्त 6 बॉल आहेत आणि 6 बॉलच्या पाठीमागे जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील कारण आतापर्यंत 3 षटकाखेरीज अवघ्या 12 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. डावकुऱ्या हाताचे फलंदाज वेद पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती क्षमता आहे, ताकद आहे. पहिलाच बॉल टप्पा पडला आणि त्यानंतर बॉल टर्न झाला, स्पिन झालाय. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये डॉट बॉलची सांगताना जास्तीच्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाले. पुढे आले, पायांचा वापर केलाय, चेंडू ऑन साइडला वळवलाय. फिल्डर आहेत, त्याच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. वेद देखील OUT आउट. आठ गडी कोसळलेले आहेत. संघर्ष वेळापूर टीमचे 12 या धावसंख्येवरती. खरोशी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आवळण टीमचे कॅप्टन प्लीज आपण या, विनंती असेल. आवळण टीमचे कॅप्टन पुढे आले होते. फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला फक्त दिशा दिले. मोठा समाचार घेऊ शकले नाहीयेत आणि इथे पहा सिंगल धाव प्राप्त झाले. आतापर्यंत पहिल्या डावामध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार आलेला नाहीये. धारदार गोलंदाजीचा तिकट मारा पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे आणि आता शेवटच्या षटकामधील अवघे 2 बॉल शिल्लक आहेत. बॅकफुटला गेलेत. कट क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि एकच धाव मिळते. तेरा धावा धावफलकावरती लागलेले आहेत. मग परत 14 धावा धावफलकावरती लागलेत. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा असेल. कमी स्कोरिंगची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये खेळलाय, डिक्लेअर झोन मध्ये निघून चालला. एक सिंगल धाव प्राप्त झाले आणि 15 धावा धावफलकावरती लागलेली आहेत आणि 16 धाव्यांचं लक्ष आहे. आदर्श घावरी या टीम समोर येणारे बॉल आहेत. 24 बॉल मध्ये 17 धावा, 16 धावा बनवायच्या आहेत याची नोंद घ्या. इथून पुढे आपण टॉसकडे वळूया. 2 टीमच्या दरम्यान टॉस करूया आणि मायक्रोफोनवरती येतील आमचे गुरुवर्य व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया टॉस का बॉस मधील कहाणी. थँक्यू. Hello, check.
हॅलो हॅलो निलेश सर, निलेश सर. आणि त्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. सतीश दादा उत्तेकर यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. खरोशी टीमने मात्र टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. अर्थातच अवलन टीमला, दोन्ही टीम्सला पण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. खरं तर आता संपूर्ण जगामध्ये आपण पाहिलं छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास अगदी पाळला जातोय. धर्मासाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वराज्याच्या प्राणार्पण करणारे शूरवीर धर्मवीर संभाजी महाराज. 11 मार्च 1689 हा दिवस मराठा इतिहासातील अत्यंत वेदनादायी पण तितकाच अभिमानाचा दिवस. छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबच्या अत्याचारांना न झुकता धर्म आणि स्वराज्य रक्षणासाठी हुतात्म्य पत्करले. जग जिंकण्यापेक्षा स्वाभिमान जिंकणं मोठं असतं आणि स्वाभिमानासाठी मरण पत्करणं म्हणजेच खरे बलिदान. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस अगदी संपूर्ण जगामध्ये देखील पाळला जातोय. आणि आता पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूया. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. गावरी विपक्ष वेळापूर आणि पहिल्याच बॉलवरती षटकार देखील आलाय आणि या षटकाराने मात्र स्वागत देखील केलंय. गोलंदाजाचा अवघा 16 धावांचं हे लक्ष आहे आणि या 16 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार देखील आलाय. तुषारच्या बॅटमधून षटकार आलाय. आजच्या दिवसातील पहिला षटकार घावरी गावच्या तुषारच्या माध्यमातून आलाय. खोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, धावचेची संधी, परंतु पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. थ्रो थोडासा खराब झाला आणि त्यानंतर एक धाव देखील पूर्ण झाले. 7 धावा धावफलकावरती लागलेत. 16 धावांचं मापक असं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत धावा धावफलकावरती लागल्यात त्या म्हणजे 7 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला आणि या मॅचमधील हवा देखील तुषारने काढले. खोलात टाकलेला बॉल, परफेक्ट यॉर्करचा कहर पाहायला मिळाला आहे. अशाच प्रकारची बॉलिंग करावी लागेल. बुंद्यात टाकलेला हा बॉल, डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुभाष गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. स्वप्नील आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते आदर्श घावरी या टीमसाठी. फुलटॉसचा बॉल ऑन साईडला खेचून मारलाय परंतु निघून चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये अवघी एकच धाव मिळणार या बॉलच्या पाठीमागे आणि एका धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं ऑफिशियल पंच तुम्हाला बंटी कांबळे सर, सूर्यकांत आडाव सर, अजित सर हे 3 ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा देखील तुम्ही पाहताय. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज आकडे तज्ज्ञ आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सरांचा देखील आवाज तुम्हाला आज संपूर्ण दिवसामध्ये देखील ऐकायला मिळणार आहे. आणखीन एक सिंगल धाव मिळते धावफलकावरती आपण जोडूया आणि आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावरती. आता येणारे बॉल 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. 6 धावा. आजच्या दिवसातील कमी स्कोरिंगची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. प्रथमतः बॅटिंग करत असताना वेळापूरने अवघ्या 15 धावा बनवलेत आणि 16 धावांचं मापक असं आव्हान आदर्श घावरी या टीमसमोर उभं केलं आहे आणि 16 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावरती बनवले गेलेत. तुषारने आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर एक षटकार देखील ठोकला आणि त्यांनी 10 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. स्वप्नीलने अजूनपर्यंत एकही धाव बनवलेली नाही आहे.
18 बॉल 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अजित आहेत आणि पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळलाय. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का नाही केला जाणार. एक सिंगल धाव मिळाले. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागले. आता इथून पुढे अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. मेहनत करावी लागेल. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. डॉट बॉल घ्यावे लागतील. त्याच वेळेला ही मॅच बनू शकते. संघर्ष वेळापूर टीमसाठी. खोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी पुन्हा एकदा थ्रो करत असताना चुकी होताना पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल धाव प्राप्त झाले. घाई करतायत मी म्हणेन गावरी टीमचे फलंदाज. घाई करणं आता गरजेचं नाही आहे, कारण मॅच अगदी सोपी झाले. टॅब उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव वेगाने पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. इथून पुढे अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत अजितने 4 बॉल टाकलेत. 3 धावा खर्च देखील केलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. विकेटचं पतन होत असताना पहिला गडी कोसळलाय गावरी टीमचा. तुषार बॅक टू द पविलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. इथून ही मॅच खरं तर संघर्ष वेळापूर टीम बनवताना पाहायला मिळते, कारण मॅच बनवावी लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला लढावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही लढला तर निश्चितपणे मॅच बनू शकेल. म्हणून आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही पर्याय नाही आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये. तीन धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजेश. खोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाले. आता 14 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. आता इथून पुढे अवघ्या 2 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये विजयासाठी. आदर्श क्रिकेट क्लब घावरी टीमला. एका बाजूला घावरी टीमच्या समोर नाव लागले आदर्श, तर दुसऱ्या बाजूला वेळापूर टीमच्या संघाचं नावाला पुढे जे नाव दिलंय ते आहे संघर्ष. म्हणजे एकीकडे आदर्श तर एकीकडे संघर्ष. या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला एक तुंबळ युद्ध देखील पाहायला मिळते. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. अगदी आरामशीर पद्धतीने एक धाव पूर्ण केले. स्कोर इज लेवल झाले. गावडोशी KCC 11 बिरवाडी टीम आपण देखील उपस्थित राहायचं आहे. आपल्याला विनंती असेल, यानंतरची मॅच होणार आहे खरोशी विपक्ष आवळण आणि त्यानंतर मॅच होईल गावडोशी KCC विरुद्ध बिरवाडी असा सामना होईल, याची नोंद घ्या. त्यामुळे गावडोशी KCC 11 आणि बिरवाडी टीम आपण देखील उपस्थित राहायचं आहे. हा बॉल पहा अगदी खोलात टाकला होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 16 धावा बनवत असताना कुठेतरी अजूनही संघर्ष करावा लागतोय घावरी टीमला. स्कोर इज लेवल झाले, परंतु आता एका धावेची आवश्यकता अजूनही आहे आणि ती एक धाव बनवावीच लागेल आदर्श घावरी टीमला. शेवटच्या एका धावेची गरज असताना मात्र मोठा फटका आलाय. ओव्हर पिच बॉल होता. बॅट खालचा बॉल त्याला उचललाय आणि फेकून दिलाय. लॉंग ऑफ रिजन्सी मार्शीच्या पलीकडे महेंद्र सिंग धोनी यांच्या स्टाईलने मात्र हा सामना फिनिश केलाय राजेशने. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्या खेळाडूने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 विकेट्स मिळवल्या
धावा खर्च केल्या 2 असा आदर्श गावरे टीमचा सूरज ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अभिनंदन टीम आदर्श गावरे टीम. हार्ड लक बॅड लक टीम संघर्ष वेळापूर टीम आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोच